कपी आहे एवढंच बोललो. आता हा समीर पाटील का आला मला हेच कळलं नाही. आणि आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा मोकाचा आरोपी आहे आणि मोकाचा आरोपी चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला लुडबुड करतो. मग त्यांनी गुन्हेगारी टोळीमध्ये हस्तक्षेप असेल, पक्षातल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप असेल, पक्षातल्या काही पदाधिकारी बदलायची त्या हस्तक्षेप असेल, असं मला भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा आम्हालाही त्रास देतो आणि हा चंद्रकांत दादा ह्याला घेण्यान देण्याचं ह्याचं सगळं ऐकतात. आणि जे बघितलं असेल मी फोटो सादर केलेत आपल्याकडे बरेच की निलेश गायवा असेल, चंद्रकांत दादा असेल, त्यांचे 10-10 वर्षापूर्वीचे एकत्र फोटो आहेत. हे फोटो मी माझे ट्विट केलेत. आणि मग असं असताना असे पासपोर्ट असतील, रिव्हॉल्वर लायसन्स असतील, ह्याच्यावर कोणाच्या सह्या असतील, हे सगळं आता शोधलं पाहिजे आणि ज्याची चूक आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे माझं मत आहे आणि ती शेवटपर्यंत आहे. तुम्ही जे म्हणताय वारंवार की ते मोकाचे आरोपी आहे, तर त्यांनी हेच म्हटलंय की जर माझ्यावरती मोका असेल तर तो त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावं किंवा पुरावे द्यावे. नाही, आता ह्याच्यामध्ये ते हळूहळू सांगायला सुरुवात केली की माझा गोळीबार झाला किंवा हे केलं होतं ते केलं. त्यावेळेस पहिल्या दिवशी तर सगळं खोडून काढलं होतं. पण नंतर त्यांनी हे सांगितलं मी 100 कोटीपेक्षा जास्त मालक आहे. जर एवढं मालक असेल तर ह्याची चौकशी झाली पण हा माझं मत आहे. आणि ते म्हणजे दंगेकरून मोका लावा. तर मला असं वाटतं की चंद्रकांत दादांची भाषा आहे का मला हे कळा ना. तर मला एकदा दादांशी विचारावं लागेल की तुम्ही ह्याला काय पॉवर ऑफ पॅटर्न दिली का, कोणावर मोका करायचा कोणावर काढायचा, तर ती माहिती घेतली पाहिजे. आणि मोकाचा आरोपी हा पुणेकरांच्या लोकप्रतिनिधींना मोका करा अशी मागणी करतो, हा गुन्हेगार. म्हणजे ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी पुणेकरांना ह्याच्यावर तुमच्या माध्यमातून विनंती की अहो या पुण्यावर एवढा हल्ला होतोय आणि हल्ला होताना पुणेकर उघड्या डोळ्याने का वागतात. राजकारण हा बाजूला ठेवा, पण आपल्या पुण्याच्या संस्कृतीसाठी पुण्याच्या वैभवासाठी सर्व पक्षातल्या पदाधिकारी एकत्र या, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र या आणि पक्ष विरहित आपण पुणेकरांच्या हितासाठी, पुणेकरांच्या संस्कृतीसाठी, पुण्याच्या स्वाभिमानासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार. पण आता या घायवळ प्रकरणामध्ये तुमच्याच पक्षाचे नेते असणारे किंवा गृहराज्यमंत्री असणारे योगेश कदम यांचं नाव सुद्धा पुढे येत आहे. सचिन घायवळला जो छत्र परवाना दिला तर त्याच्यामध्ये आता त्यांचं नाव येतं. आता त्याच्यामध्ये मी कदम साहेबांना मीटिंग चालू आहे, माझं बोलणं आता होईलच. मी त्यांना ह्याच्यामध्ये सांगितलंय जर ह्याच्या